नमस्कार, डी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत एका आगळ्या-वेगळ्या सामाजिक चित्रपटाची. या सिनेमात पार्श्वसंगीत नाही. या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन मुंबईच्या कृष्ण चित्रपटगृहात झाले होते. या चित्रपटास 1938चे गौहर सुवर्ण पदकही मिळाले होते. जरठ कुमारी विवाह या प्रश्नाला हात घालणारा हा चित्रपट होता कुंकू. दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या अयोध्येचा राजा, सैरंध्री, अमृतमंथन, संत तुकाराम या पौराणिक चित्रपटानंतर 1937 मध्ये प्रभातचा कुंकू हा चित्रपट पडद्यावर आला. ज्वलंत सामाजिक प्रश्नावरचा या संस्थेचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद हे नाह आपटे यांनी लिहिले होते. यांच्याच न पटणारी गोष्ट या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता. संगीत केशवराव भोळे यांनी दिले होते. गीत लेखन शांताराम आठवले आणि सुप्रसिद्ध इंग्रजी कवी लॉन्गफेलो यांनी केले होते. या चित्रपटात शांता आपटे, विमलाबाई वसिष्ठ, शकुंतला परांजपे, वासंती, गौरी मास्टर, छोटू राजा नेने आणि केशवराव दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातील मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हे गीत आजही लोकप्रिय आहे आणि आजही एक प्रेरणादायी गीत म्हणून त्याकडे पाहिलं जातं. या चित्रपटाची नायिका आहे नीरा उर्फ निर्मला. ही एक सुशिक्षित, सुंदर पण निराधार तरुणी आहे. पैशासाठी तिचा मामा तिचे लग्न केशव या म्हाताऱ्या विधुराशी करून देतो. तिचा वकील पती वयाने मोठा असतो. त्याची मुले नीराच्या वयाची होती. आपण फसवलं गेलो आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे, यामुळे नीरा पेटून उठते. केशवरावांची बायको म्हणून राहायला नकार देते. यावेळी तिचा छळ होतो, पण ती ठामपणे उभी राहते. शेवटी केशवरावला आपली चूक कळते. आपण हे असं वागायला नको होतं हे त्याच्या लक्षात येतं आणि नीरालाही आपली चूक कळते. आपण जास्त राग केला याचं तिला वाईट वाटतं आणि एक अत्यंत दुःखद शेवट होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. याचं कौतुकही झाले होते. या चित्रपटात एक इंग्रजी गीत आहे. पार्श्वसंगीताऐवजी या चित्रपटात नैसर्गिक आवाजांचा वापर केला गेलाय. या चित्रपटात व्ही शांताराम यांच्या कल्पकतेचा स्पर्श झालाय. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आज आपण या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतलं. या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा. जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री 7:30 वाजता आपल्या DSD मराठीवर. धन्यवाद.